सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। दर महिन्याला येणारी शिवरात्र वर्षभर येत असते। त्यातली सर्वात मोठी शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र, जी दिनांक 8 रोजी होणार आहे। त्या अगोदर एकादशी आहे। ही विजया एकादशी 2 दिवस आल्याने अनेक जणांना प्रश्न पडला आहे की प्रदोष कसा करावा, शिवरात्रीचा उत्सव कसा करावा, एकादशी कशी करावी। 2 एकादशी आल्यामुळे अनेकांना खूप पंचायत झालेली आहे। जे लोक पहिली एकादशी करतात त्यांचा प्रश्न नाही आहे, पण जे लोक दुसरी भागवत एकादशी करतात त्यांच्यासाठी हा प्रसंग निर्माण झालेला आहे की धरणं पाळणं कसं करावं। अनेक व्रतामध्ये उपवास सोडला जातो आणि काही व्रतामध्ये उपवास सोडला जात नाही। प्रदोष व्रत असेल, सोमवार व्रत असेल, चतुर्थी असेल तर हे व्रत सोडले जातात। पण एकादशी सारखं व्रत किंवा शिवरात्री सारखं व्रत हे सोडलं जात नाही। त्या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्र उपवासच केला जातो। पण ज्या वेळेला अशी पंचायत येते की सोमवार आणि एकादशी एकत्र आली, मग सोमवार सोडायचा आहे, एकादशी सोडायची नाही, कसं करावं। किंवा चतुर्थी आणि सोमवार एकत्र आलेले आहेत, प्रदोष आणि सोमवार एकत्र आलेला असेल, आता महाशिवरात्री आणि प्रदोष एकत्र आलेला आहे, कसं करावं। पहिल्या काळामध्ये सुद्धा या गोष्टी होतच होत्या, यावर्षीच आली असं नवीन नाहीये। यापूर्वी किती वेळेस तरी अशा गोष्टी येऊन गेलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये अनेक वेळेला अशा प्रसंग येतच असतात। त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये। पुराणामध्ये याचे दाखले दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले आहेत आणि पंचांगामध्ये सुद्धा सुटसुटीतरित्या याचं निराकरण केलेलं आहे की ज्या वेळेला एखादा उपवास सोडायचा असतो आणि एखादा उपवास सोडायचा नसतो, असे दोन्ही उपवास एकत्र आले असतील त्यावेळेला देवाचं तीर्थ घ्यायचंय की ज्यामुळे उपवास सोडलेल्याचंही पुण्य मिळतं आणि उपवास न सोडलेल्याचंही पुण्य मिळतं। हा एकमेव मार्ग पुराणामध्ये दिलेला आहे। याच्यासाठी अंबरीश राजाची कथा पुराणामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेली आहे की अंबरीश राजाच्या कारणाने विष्णूंना 10 अवतार घ्यावे लागलेले आहेत। अंबरीश राजा साधन द्वादशी व्रत करत होते आणि या साधन द्वादशीचं व्रत तपश्चर्या खूप झाल्यामुळे इंद्रादी देवही घाबरून गेले। म्हणून यांचं व्रत भंग करण्यासाठी दुर्वास ऋषींना पाठवण्यात आलं होतं आणि दुर्वास ऋषी साधन द्वादशी सोडायच्या वेळेला पहाटेच राजा अंबरीशच्या घरी गेले आणि सांगितलं की सूर्योदय होण्यापर्यंत आम्ही स्नान संध्या करून येतो। आणि गेले ते नदी काठीच स्नान संध्येमध्ये रमले। इकडे सूर्योदय होत होता। अंबरीश राजाला व्याकुळता लागली की आता व्रत इतके वर्ष केलेलं आहे, याचं आचरणाचं पुण्य आपलं आता नष्ट होईल। म्हणून त्याची श्रद्धा अगाध होती, म्हणून त्याने पूजा केलेल्या देवाचं तीर्थप्राशन केलं। तेवढ्यात दुर्वास ऋषी समोर आले आणि दुर्वास ऋषींनी सांगितले की हे काय केलंस, मी येण्याच्या अगोदर द्वादशीचं व्रत तू पूर्ण केलास। म्हणून रागा दुर्वास ऋषी त्याला शाप देतात की तुला 10 जन्म घ्यावे लागतील। पण हे सगळं होते वेळेस हे भगवंतानी स्वतःच्या अंगावर 10 जन्माचं पाप घेतलं आणि स्वतःचे मत्स्यकूर्म वराह हे जे अवतार आहेत, दशावतार, हे यानंतर झालेले आहेत। हे एवढं मोठं उदाहरण प्रत्येक पुराणामध्ये, पद्मपुराणात आहे, भागवतात आहे। म्हणून ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो त्या दिवशी देवाचं तीर्थ उपवास सोडते वेळेस घ्यायचं, हे लक्षात ठेवा। आणि अशाच प्रकारे द्वादशीच्या दिवशी, प्रदोषाच्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला प्रदोष सोडायचा आहे त्यावेळेला फक्त देवाचं पूजन केलेलं तीर्थ, देवाला स्नान घातलेलं, देवाच्या पायावर घातलेलं पाणी जे आहे हे आपल्याला तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे। आणि आपली उपवासाची भावना ही तशीच राहणार आहे आणि उपवास सोडलेल्याचाही पुण्य आपल्याला मिळणार आहे। हे प्रत्येक व्रतासाठी हा नियम लागू आहे। याच्यामध्ये अजून एक निर्णय दिलेला आहे शास्त्राने की जो काही स्वयंपाक केलेला असतो
जर घरामध्ये स्वयंपाक केलेला असेल तर त्या अन्नाचा वास घ्यायचा आहे, घ्राण करायचा आहे म्हणजे वास घ्यायचा आहे, आणि हा अन्नाचा पदार्थ गाईला वगैरे देऊन टाकायचा आहे, प्राशन करायचा नाही. हाही एक दुसरा पर्याय आहे. त्यामुळे कुठलेही व्रत असतील, ज्यावेळेला सोडण्यासाठी पंचायत असेल त्यावेळेला या दोन्हीपैकी एक उपाय करायचा आहे आपल्याला. सर्वांनी महाशिवरात्र हे मोठ्या आनंदाने दरवर्षी सारखी साजरी करा. कुठलेही प्रश्नचिन्ह मनामध्ये येऊ देऊ नका. शिवरात्र ही शिवाच्या पूजेसाठीच चांगली असते, इतर कार्यासाठी जर आपल्याला चांगली किंवा वाईट पाहायची असेल तर कार्याप्रमाणे ह्याचा निर्णय करावा लागेल. शिवरात्र सगळ्याच कामासाठी चांगली असते असं नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. महाशिवरात्रीचा काळ हा फक्त शिवाच्या उपासनेसाठी आणि त्यातल्या त्यात रात्रीचा जो निशित काल सांगितलेला आहे तो सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. अभिषेकाचं महत्त्व ही खूप आहे. आपल्या मनाप्रमाणे अभिषेक करा, पण जिथे गर्दी गोंधळ आणि आपल्याला बसायला सुद्धा जागा मिळत नाही अशा ठिकाणी अभिषेक करण्यापेक्षा आपण आपल्या घरी ब्राह्मणाला बोलवून किंवा स्वतःला येत असेल तर स्वतः व्यवस्थित शांतपणे जिथं आपल्याला अभिषेक करता येईल अशा मंदिरात जाऊन किंवा घरी किंवा जिथं आपल्याला प्रसन्न वाटेल अशा ठिकाणी आपण व्यवस्थित अभिषेक पूजन करावं. दिवसभर भगवंताच्या नामस्मरणात शिवरात्रीचा वेळ घालवावा. अनेक ठिकाणी सप्ताह असतात. आपल्या परंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये काही असतील रूढी परंपरा त्याही कराव्यात. ज्यांना त्रिकाल पूजन करणं शक्य असेल त्यांनी त्रिकाल पूजन करावं. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिवासाठी करता येत असतील त्या त्या करण्यासाठी शिवाच्या पूजेची दिवाळी असं आपल्याला म्हणता येईल. सर्वांनी आनंदाने महत्त्वाची ही महाशिवरात्र महापर्व काळ सर्व साजरा करावा ही सर्वांना विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.